हर हर महादेव. जय श्रीराम भावानो बहिणीनो. तर 2 दिवस झाले माझी तब्येत खूप खराब होती. ब्लॉगिंगला मला काही वेळच भेटला नाही. तर आता मी आज माझी तब्येत खूप चांगली झालेली आहे. 2 दिवसांनी हे झालं होतं सर्दी, खोकला, ताप, थंडी. तर त्यामुळं मला वेळच भेटला नाही व्हिडिओ बनवण्यासाठी. तर तुमचं आपल्या MS17 रायडर यूट्यूब चॅनलवर नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून टाका. हर हर महादेव. देवी नारद शारद तुम वरदायक अभिनव पद चंडी सुर नर मुनि जन सेवक सुर नर मुनि जन सेवक शारद पदवंती जलेन शीतलीकरणं पुष्पै देवाभिवन्दनं कर्पूरनिराञ्जनं समर्पयामि। वक्त्रवाहिनी नर्मदा मैया की जय। धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो। गौ माता की जय हो, सत्य सनातन धर्म की जय हो। मातु नर्मदे। समोर जाऊया आता पूर्ण पाणीने या ठिकाणावरून जातो पूर्णपणे. व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही बघून घ्या. आता शूट करतोय अहिल्याबाई होळकर समाधी स्थान, तिथून आलोय आता इथं त्यांच्या पावडे ह्या ठिकाणी राजराजेश्वर मंदिर अखंड हरिनाम पूर्णपणे. इकडून रस्ता आहे वाटतं, इकडून जाऊया. बघू शकता. चला बघूया पूर्णपणे मंदिर शूट करून तुम्हाला दाखवून देतो. बघून घ्या पूर्णपणे. राजराजेश्वर या ठिकाणी जे तिथं नाव असलं होतं इथे मंदिर परिसर पूर्णपणे बघून घ्या. ओके. चकमुखी मंदिर पूर्णपणे बघून घ्या. हे मंदिर परिसर पूर्ण. तर सध्या आपण आलेलो आहे आता मंदिरामध्ये. तर मंदिरात आपली सगळी टीम आहे पूर्णपणे. सगळेजण दर्शनाला चालले पूर्णपणे. बघू शकता. मी पण जातो आता, दर्शन करून घेतो मध्ये पूर्णपणे. महादेवची पिंड बघू शकता. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण दर्शन घेऊन टाका, कारण की कॅमेरा आलो मी पण दर्शन घेऊन टाकतो आता. अम्मावारा आता मी पण दर्शन चला जाऊया पूर्ण. बघून घ्या मंदिर परिसर सगळं पूर्णपणे समोर बघू शकता. पूर्णपणे इथून पण वरती जायला आहे रस्ता, जायला आपल्याला परमिशन नाही. तर चला जाऊया मंदिर परिसर तुम्हाला पूर्णपणे दाखवून देतो. तर चला गावकरी मंडळी, चला गावकरी. तर चला हा पूर्णपणे मंदिर परिसर आहे. या ठिकाणी वरून पूर्णपणे मी तुम्हाला दाखवून येतो. मंदिर परिसर आहे सगळा बघू शकता पूर्णपणे. समोर कपल फोटोशूट चालू आहे. पूर्णपणे व्हिडिओ शूट करतोय.
तर चला जाऊया लवकरात लवकर, कारण की मला पण जास्त वेळ नाही व्हिडिओ शूट करण्यासाठी. जेवढा होईल तेवढा पूर्णपणे व्हिडिओ शूट केला आहे. तर चला जाऊया. जेवायला बसलेले बघू शकता सगळेजण जेवायला बसले आता. हरे राम 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 हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. बघू शकता सगळेजण आता जेवायला थांबलेले, जेवण करायला हा. तर इकडं काका जेवायला बसलेले आहे. बघू शकता ताटात काय आहे, कोणती भाजी? गवारची शेंगी, भात आणि चपाती. आणि हे माझं ताट आहे जर्किन. या ठिकाणी मी बसतो आता. पूर्णपणे व्हिडिओ शूट केलेला आहे. तर चला सगळ्यांनी जेवण करून घ्या तोपर्यंत. वाडेकरी वरती बघा. अहो ते सगळे इकडं बघू राहिले, देऊ राहिले की नाही. तुमची वेळ झाली का कमेंट करून सांगा. तो मैं अभी बाबा के पास आ गए हूँ पानी बोतल लेने के लिए. बाबा जी मेरे को एक पानी बोतल चाहिए, और अपने इधर जो कुछ प्रसिद्ध होगा वो भी बता दे सकते हैं हमको. महाराष्ट्र के लोगों को समझ में आना चाहिए क्या क्या इधर प्रसिद्ध है, क्या क्या. होलकर का राजवाड़ा है, किला है, यस राजराजेश्वर मंदिर है, काशी विश्वनाथ मंदिर है, नर्मदा जी है. यस यस. और तो जो अभी बाबा जी ने जो बोल के दिया है वही सभी इधर मंदिर बहुत बहुत प्रसिद्ध है. और ये बाबा जी की दुकान है. तो अपने ड्राइवर मामा इधर बैठे हैं. ये खाना खा रहे हैं. अभी ये जो खाना खा रहे हैं, खाना कैसा लगा आपको? बहुत अच्छा, बढ़िया है, बहुत अच्छा खाना है. कहाँ से हो आप? यूपी के. यूपी से हो आप? इधर कैसे आए? अरे खाना खाने के लिए बोला, इसलिए बैठा बैठा इधर. यस यस यस. खा लो खाना खा लो. हाँ अच्छा अच्छा. हाँ. घूमने को नहीं आए इधर. जो ये भी बाबा जी है अपने
बीड के जो तुम्ही यात्रा करताय नर्मदा परिक्रमा, तुम्हाला काय वाटतंय? नर्मदा परिक्रमा में वो घाट में गया तो सब आनंद ही आनंद होता है। और हर दिन आरती होता है ना, वो आरती के वास्ते बहुत प्रसन्न लगता है। आता हे आमचे मालक सांगतील ते आम्ही पुढचा प्रवास. आता आम्ही महेश्वरमध्ये आलेलो आहे. आयला होळकरांचा राजवाडा बघून आता इथे जेवण दिल्यानंतर आमचा पुढचा प्रवास चालू होईल. आम्ही संध्याकाळी नेमावर मध्यस्थान नाभिस्थान जे आहे महिन्यातलं, त्या मध्यस्थानी नेमावरला मुक्कामी जाणार आहोत. तिथं आमचा मुक्काम होईल आणि सकाळचा प्रोग्राम पुढे चालू होईल. तिथं ड्रायव्हर मामा हे पण चहा घेऊन राहिले. चहा घेऊन झाला त्यांचा, आता सगळेजण मध्ये घेतायच्या. तिथं चहा घेऊन राहिले सगळे. सगळेजण चहा घेऊन राहिले, बाहेर येऊन राहिले सगळे. घेतली ना तिकडं पण चहा घेऊन राहिले. हे पण चहा घेऊन राहिले. हाँ, हमारी पानी बॉटल भेटून गेली आता. चला जाऊया आता. तो कि महाकाल भक्त मंडल काटा फोर्ट इस गांव में आपने की चाह की और इन्होंने सेवा की है, जो कि 365 दिन से इनकी सेवा चलती रहती, और कुछ वो बोलना चाहोगे? नमस्कार साथियों, आप सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नर्मदे हर. आप सभी का गुरु गोविंद की पावन नगरी नगर काटाफोड़ में हार्दिक स्वागत है, वंदन है, अभिनंदन है. आपको ये जानकारी देते हुए बड़ा हर्ष हो रहा है कि महाकाल भक्त मंडल के तत्वावधान में और पूरे नगरवासियों के सहयोग से यह सेवा अनवरत यहाँ पर चलती रहती है, जिसका यह 5वां वर्ष है. जिसमें जितने भी माँ नर्मदा के भक्त, माँ नर्मदा के पथिक यहाँ से गुजरते हैं, उनकी आग्रह पूर्वक हमारे द्वारा यहाँ पर सेवा की जाती है. इसमें अल्पाहार, भोजन, स्वास्थ्य सुविधा एवं जैसा भी उनकी आवश्यकता हो, हम माँ नर्मदा के आशीर्वाद से पूरा करने का प्रयास करते हैं. और ये सभी नगरवासियों के द्वारा संचालित होती है. और इस चैनल के माध्यम से आप सभी दर्शकों से एक मैं ये आग्रह करना चाहता हूँ कि आप सभी निरंतर माँ नर्मदा के पथ पर घूम रहे हैं, परिक्रमा कर रहे हैं, दर्शन कर रहे हैं. तो मेरा आप सभी से ये आग्रह है कि आप माँ नर्मदा के तट पर जाते हैं तो कृपया अपने कपड़े माँ नर्मदा के तट में या जल में डुबो कर नहीं धोएं. गंदगी माँ नर्मदा के तट पर नहीं करें. अगर आप इतना सा काम कर लेंगे तो ये काम भी एक पुण्य. मैया की जय.